यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबईच्या चुनाभट्टी परिसरामध्ये अज्ञाताकडून गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 199 वर। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली। मुंबईकरांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवायला लागला। मुंबईमध्ये अपघातांची संख्या घटली। ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजनांनंतर सुद्धा 11 महिन्यांमध्ये 1200 अपघात झाल्याची माहिती। कांदिवली लिंक रोडवर रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनी फुटली। मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी, प्रशासनाचं दुर्लक्ष। 21 जानेवारीला मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन। आझाद मैदान परिसरामध्ये मुंबई मॅरेथॉनचं आयोजन। आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांची 20 जानेवारीपासून उपोषण। एकामागून एक 2 मोठे कार्यक्रम असल्यानं प्रशासनावर ताण वाढणार। मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या वास्तूला 22 डिसेंबर रोजी 100 वर्ष पूर्ण, तर त्यानिमित्तानं 27 डिसेंबरला मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर माहीम पोलिसांकडून पहिली चादर चढवली जाणार। पीरबाबांचा मोठा संदल होणार। पुणे लोकसभेच्या रिक्त जागेसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात। पुणे विद्यापीठातील पेपर फुटी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। विद्यार्थी अथवा परीक्षा प्रक्रियेमध्ये सहभागी व्यक्तीविरोधात कारवाई। MBAचा पेपर सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर झाला होता व्हायरल। मांजानं गळा चिरल्यामुळे पोलीस शिपायाचा मृत्यू। ड्युटी संपून घरी जात असताना वाकोला ब्रिज सांताक्रुझ भागामध्ये घडली घटना। सुरेश जाधव असं मृत पोलीस शिपायाचं नाव। ते दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते।